नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण मंठा तालुका येथील वाही येथील गावामध्ये आपण डेमो देतोय मिरची भेंडी प्लॉटला. तर यांचा प्लॉट आहे सध्या खूप चांगला आहे. जे याला भेंडीचं जे प्रमाण आहे ते कमी प्रमाणात आहे. पण आता आपण यांना या ठिकाणी ड्रिंचिंगसाठी देतोय औषध आणि फवारणीसाठी पण देतोय. तर आज दिनांक 13 मार्च 2026 आज रोजी आपण यांना आता ड्रिंचिंगला देतोय. तर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी ते ड्रिंचिंग करतील. त्यानंतर आपण एक 7 दिवसानंतर त्यांच्याकडनं पुन्हा येऊया आणि त्यांचा प्रत्यक्ष आपण एक व्हिडिओ घेऊया की त्यांना काय रिझल्ट जाणवतो काय नाही. मग त्यानंतर आपण त्यांना पुढील ट्रीटमेंट त्या पद्धतीनं देणार आहोत. तर त्यांचा आहे छानपैकी प्लॉट आहे. गवार पण लागवड केलेली आहे. गवारला पण आपण त्या ठिकाणी देणारच आहे. चांगल्या पद्धतीचं प्लॉट आहे त्यांचा. आता किती 1.5 कॅरेट निघतं का? हा दीड आता 1.5 निघतं. हां हां, चालेल ना. आता आपण ट्रीटमेंट करूया याच्यावरती आणि 8 दिवसाच्या नंतर मग पुन्हा एक तुमचा व्हिडिओ बनवूया. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी मारुती सांगळे आपल्या सर्वांचे सनरिच वर्ल्ड सोल्युशनमध्ये सहर्ष स्वागत करतो. एक 4 दिवस अगोदर आपण या ठिकाणी भेंडी प्लॉटला डेमो दिला होता. आज आपण त्यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. तर आपण त्यांच्याकडनं पूर्ण जाणून घेऊया की त्यांना कशा पद्धतीचा फरक जाणवला आहे. त्याचबरोबर त्यांनी फवारणी केल्याच्या नंतर किती दिवस झाले, त्याचबरोबर त्यांचं प्रत्यक्ष अनुभव काय आहे हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव? बबन रंगनाथ मुलके, गाव कुठलं आपलं? वाई, तालुका? मंठा, जिल्हा जालना. जालना. बर. आता या भेंडी प्लॉटला किती दिवस झालेत आपण कृषी अमृत फवारून आणि ड्रिंचिंग करून? हे समजा शनिवारी फवारणी केली. शनिवारी? सकाळी शनिवारी फवारणी केली. हं. शनिवारपासून आतापर्यंत 4 दिवस झाले का? हा, शनिवार म्हणजे शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. आजचा बुधवार आहे. 5वा दिवस. 5व्या दिवसापासून लय मोठा बदल झाला. हा, तर काय काय फरक वाटला तुम्हाला याच्यामध्ये? त्याच्यामध्ये भेंडीची साईज पण मोठी झाली. हा. आणि परत हे फुटवे जे आहेत का, हा. फुटवे वाढले याचे. फुटवे वाढले. फुटले वाढल्यानंतर हे पुढं फळफांदे व्यवस्थित समजा फुटलेत आणि मालामध्ये उत्पन्न वाढलं समजा. उत्पन्न म्हणजे फरक तुम्हाला जाणवतोय? जाणवलं. बर. आणि आता समजा हे जे भेंडीची हाईट मध्ये वगैरे काय? हाईट मध्ये बी बदल झाला ना, कारण पहिली जी हाईट होती ते कमी होती. आता बरीचशी अशी मोठी झाली समजा. सरासरी समजा ती 3 ते 4 इंच वाढली समजा. 3-4 इंच. तेवढी वाढली. हा. आता आज तर काय 5वा दिवस आहे, म्हणजे आपल्या जे कृषी अमृतचे जे रिझल्ट आहे समजा तुम्हाला 3ऱ्या दिवसापासून तर समोर येतील. म्हणजे जसं जसं आता तुम्ही 6वा 7वा दिवस दिसाल तसं तुम्हाला याला हाईट वगैरे बघायला मिळेल. आता या प्लॉट मध्ये तुम्हाला म्हणजे पहिल्यापेक्षा जो फरक आहे तो चांगला आहे. आता पहिले तुमचे किती कॅरेट निघत होते? 1.5 कॅरेट काहीतरी? 1.5 कॅरेट निघत होतं. हा, आता डबल वाढ झाली. म्हणजे 3 कॅरेट निघले. कालच तर तेवढे 3 कॅरेट दिले. 3 कॅरेट समजा काढले. त्यात तुम्ही म्हटलं की एक दिवस गॅप पडल्यामुळे थोडं समजा हे झालं. हा. तर तुमच्या मनाने चांगला रिझल्ट आहे बघ. रिझल्ट चांगला आहे. हा, तर भेंडीचे जे शेतकरी आहेत त्यांनी हे औषध वापरायला पाहिजे बघ. 100% वापरायला पाहिजे. चांगले फरक आहे. धन्यवाद. भेंडी सोबत याला दिलं होतं ना ड्रिंकची गवारी होती. तर आता ही गवारी समजा, तर याची हाईट आपली पहिली समजा ह्या हिशोबात होती आणि आता किती वाढली समजा? बरीच वाढली समजा. 4-5 इंच जवळपास वाढली समजा. 4 इंच 5 इंच कमी होती पहिल्या वेळेस समजा आपण दिली होती हाईट कमी होती. तर डायरेक्ट 4-5 इंचाचा फरक पडला. 5 इंचाचा फरक पडला. आणि हे पण लागायला लागले ना. हे काय माल पण चांगला लागला. फुलाची ही संख्या वाढली. नाही, मुळात आता उन्हाळा आहे ना, उन्हाळ्याच्या हिशोबाने आपल्याला हाईट आणि काय होतं, आपण जे फवारणं केले किंवा ड्रिंचिंग केली, खरंच तुम्हाला याचा फरक जाणवतं का? हा, ते महत्वाचं आहे ना. तर आहे समजा फरक. मग आता याला गळ होत नाही समजा. आता काय काय चालू झालं म्हणलं याला?
काय म्हण खाल्ले वाटतं हां हां वांगे ना हा ते होतील चालू पण आपण फवारल्यापासून पहिल्यापासून नवीन माल तयार झाला होता समजा. फवारल्यापासून हा हा नवीन तयार. अच्छा अच्छा नवीन नवीन भाग चालू झाला समजा केला आहे आता ते धरते ना एकदम म्हणजे हा आणि टमाट्यामध्ये टमाट्यामध्ये काय तेवढं काही हे झालं नसतं. आता वरून नवीन पुन्हा सुरू करावं लागतं. हम्म, हम्म. म्हणजे माल आता ही जी क्वालिटी आहे समजा आपल्याला लक्षात येते आता त्या दिवशी आपण बघितले होते समजा हा तुम्ही ते लय बारीक होती हे छोटी. हे बारीक होते हा पण प्रमाण जसं आता तुम्ही रेग्युलर पहिलं जे प्रमाण होतं पहिल्यापेक्षा आता जरा फरक बदल झाला त्याच्यामध्ये. बदल झाला ना हा पुन्हा चमक पण आली पुन्हा. चमक लागली हा पहिली नव्हती समजा एवढी पहिली नव्हती एवढी. आजचा काही चौथा तर दिवस आहे समजा अजून अजून फरक जाणवतो तुम्हाला त्याच्यामध्ये